तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तर भाऊ, आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. गुणाजी रमेश कवडे, राहणार चिंचगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर आम्हाला सांगा, आपण हा दुग्ध व्यवसाय म्हैस पालन कधीपासून करता? 2-3 वर्ष झालीत. 2-3 वर्षापासून. तर आपल्याकडे जमिनीचं क्षेत्र किती आहे? जमिनीचं क्षेत्र आहे 8 एकर. 8 एकर का? तर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार कसा काय आला? शेतकी प्रवृत्त झालती, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा निवडला. तर सुरुवात आपण किती म्हशीपासून केली? एका म्हशीपासून. एका म्हशीपासून. आणि आज रोजी आपल्याकडे किती म्हशी आहेत? 4 म्हशी आता. 4 म्हशी का? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ह्या 2 म्हशी, हे एक म्हस आहे, तिकडं पलीकडे एक म्हैस आहे आणि तिकडे त्यांचा गोठा आहे. तर संपूर्ण आपण तुम्हाला माहिती दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पहिली म्हैस कोणती घेतली? पहिली हे म्हशी घेतलेली आहे. ही का? तर ही कुठून घेतली? ही आणली आम्ही तिकडून दाताडा, शेनगाव. दाताडा म्हणून का? तर त्या म्हणजे म्हैस घेण्यासाठीच गेलते का कुठून? म्हणजे म्हैस घेण्यासाठीच. तर ती कितीला आणली बरं? ती आणली होती तेव्हा 40,000. 40,000. गाभण होती का? नाही, इलेली आणली होती. इलेली. तर मग ती किती दूध देते? ती देते आता 4 लिटर. 4 लिटर. बर. आणि ती जी दुसरी म्हैस दिसायली ती बी 4 देते. 4 देते. ती कितीला इकत आणली बरं? ते आणली 56,000. 56,000. तर कुठून, बाजारातून का शेतकऱ्याकडून? शेतकऱ्याकडून आणली. शेतकऱ्याकडून. तर ती आता 4 लिटर दूध देते. हो. आणि ती पलीकडली म्हैस? ती घोडेगावून आणलेली आहे. ती घोडेगावून आणली का? हो. ती आता किती लिटर दूध देते? ते 5 लिटर देते. 5 लिटर. ती कितीला आणली? ती आणली 90,000 रुपयाला. 90,000ला. आणि ते पलीकडे आपली एक त्या लिंबा झाडाला एक म्हैस दिसायली, ती बी दूध देते. ती कुठून आणली? ती आणली जवळगाव. जवळगाव. ती कितीला आणली होती बरं? ती आणली होती 75ला. 75ला. ती किती लिटर दूध देते? ते सध्या द्यायली 4 लिटर. 4 लिटर. आता तर हे मागं पुढे सगळं आपल्याकडे दुधाच्याच म्हशी आहेत. हो, दुधाच्याच. मग आता दूध कुठं डेअरीला विक्री? डेअरीला. तर एकंदरीत काय फॅट लागते सरासरी म्हशीला? 7-8चा फॅट लागते. 7-8चा. आणि मला सांगा, याचं सकाळपासून चारा नियोजन कसं करता? सकाळी दूध काढल्यानं भुईमुगाचं काढ टाकतो. दुपारी तो 2 घंटे सोडतो मोकळं. पुन्हा संध्याकाळी सोयाबीनच्या गुळी, हरभऱ्याची गुळी टाकतो. असं नियोजन आहे चाऱ्याचं. आणि इकडं बाहेर आपलं चारणं पण चालू राहते. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडं वडा आहेत आणि मामा आपलं म्हैशी चारत असतात आणि 1-2 घंटे फिरवत असून जाईल ना ते. तर आपला महिन्याचा हप्ता किती येते? हप्त्याला किती येतो? हप्ता आपल्याला येते 12,000 रुपये, 10-12,000 रुपये हप्ता येते. आणि याला काय खुराक आहे ना याला? ढेप ठेवता? किती ठेवता? यायला ठेवतो 1-1 किलो. दोन्ही टाइम एका म्हशीला 2 किलो. एका म्हशीला. आणि दुसरं काय कॅल्शियम वगैरे? कॅल्शियम काही नाही सध्या. म्हणजे आपल्या ज्या चाऱ्यातूनच आहे? चाऱ्यातूनच. आणि आपल्याकडे चारा कोणता आहे? चारा आपल्याकडे आहे भेंडी, टाळका आहे. भेंडी, टाळका आहे. आणि कुटार वगैरे आपल्या तिकडे शेड मध्ये? हो, शेड मध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तिकडे त्यांचं शेड आहे, आपण शेडकडे जाणारच आहोत. तर आपण एका म्हशी पण सुरुवात केली आणि 4 म्हशीपर्यंत आपण आज आपल्याकडे रोजी म्हैस आहेत. तर म्हणजे याचा अर्थ दुग्ध व्यवसाय परवडते. शेतीला नंबर 1चा जोडधंदा आहे. नंबर 1. आता तुम्हाला महिन्याकाठी किती उरत असतील? महिन्याकाठी आम्हाला 25,000 रुपये उरतात. सगळं खर्चा जाऊन आहे की नाही? मग आता या 4 म्हशी खाली वघार किती, आता हल्ले किती आहे? 3 वगैरे. आता 1 हलगट आहे. म्हणजे आता त्या तर आणखी काय म्हशी वाढवायचा विचार आहे? आहे ना, वाढवायचा विचार आहे. सगळं नियोजन लावून सगळं. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता शेतकऱ्यांना आपलं
तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हे नियोजन लावत लागतं आणि नियोजन लावत लावत आपल्याला मोठा व्यवसाय करावा लागतो, आहे की नाही? तर मला सांगा, आता जे आपलं शेड आहे, तर आपण आता शेतकरी मित्रांनो, चला आपण यांच्या आता शेडकडे जाऊया. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही यांची चौथी म्हैस आहे. तुम्हाला दाखवतो ते तिकडं आपण ते 3 म्हैस त्या झाडाखाली आपण आता व्हिडिओ बनवला. तर ही चौथी म्हैस आपली, आहे की नाही? तर ही कुठून आणली म्हणली होती? जवळगाव. ही कितीला आणली? कितीला आणली म्हणली? ही 75 ला. बर. तर आता हे किती दूध देते? ही 4.5. 4.5. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन आता तुम्हाला आता गोठा दाखवत आहे. तर बघू शकता कशा प्रकारे आता हे आपली शेती होईत आहे की नाही? भेंडी कुठं आहे म्हणली आपली? भेंडी खाली आहे. भेंडी तिकडे खाली आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांची मेहनत बघा. खालून आपल्या इथं आणून जनावरांचं संगोपन हे करतात. तर मला सांगा, आता हे आपलं झोपडं जे शेड बनवलं, हे कधी बनवलं? हे 2-3 वर्ष झाली याला पण. 2-3 वर्ष. बर. मस्त कमी खर्चात आहे की नाही? बर. तर हे जुनं होतं का आपलं? जुनं पहिलं. बर. तर एकंदरीत त्या झोपड्याला किती वर्ष झाली? त्याला 10-15 वर्ष. 10-15 वर्ष. आणि हे आता किती वर्ष? हे 3 वर्षाखाली बनवले. हे 3 वर्षाखाली. म्हणजे दुग्ध म्हशी घेतल्या तेव्हापासून बनवले. तर किती खर्च आला असेल? याला काय खर्च आला? 4-5 हजार रुपये. खारीचा फक्त ताडपत्रीच्या लाकड पिकड सगळे घरचे. हो ना. आणि मस्त केलं. आणि हा. तर काही वाऱ्याचा याचा काय नाही काही त्रास नाही. तर हे वगार आपले आहे की नाही? हो. 3 मधामध्ये कुटार वगैरे आहे का? बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कुटार वगैरे मधामध्ये आहे आणि कमी खर्चामध्ये मस्त नियोजन यांनी केलेलं आहे. खाली हे बेड करण्यालाच पैसे लागले. बेड करायला. तर बघू शकता असं बेड केलेलं आहे. बेड केल्यामुळं जास्त ताण जात नाही. मलमूत्र असं खाली येते. आणि नक्कीच तुमचं म्हणणं आहे दुग्ध व्यवसाय परवडते. तरुणांनी दुग्ध व्यवसाय करायच पाहिजे. शेतीला जोडधंदा म्हणून. बर. म्हणजे रेग्युलर पैसा चालू तुम्ही म्हणलं तसं? हो. बर. तर बघू शकता तिकडे चारा आणलेला आहे आणि चारा अशा प्रकारे कटर पण करतात आणि जनावरांना टाकतात. बघू शकता तिथं आपण म्हणतो हे पाहिजे ते पाहिजे, तर सुरुवात करताना आपल्यापाशी जे असतील वस्तू तिथून करणं म्हणजे शेतकरी, त्याला म्हणतात जुगाड, आणि शेतकरी त्याच्यामध्ये माहिर असतो. तर अशा प्रकारे नियोजन केलं तर नक्की परवडू शकतं, आहे की नाही? पुन्हा भविष्यात वाढवायचा विचार आहे का? वाढवायचा विचार. तर नक्की तुमचा दुग्ध व्यवसाय वाढो. तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. आणि नक्की आपल्या तरुणांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.